पहिल्यांदाच मी काहीतरी विसरले असं मला वाटायला लागले, कारण काल 8:30 वाजता मी ब्लाऊज कटिंगला बसले. तो पण फोन आल्यानंतर काल दिवसभर आपली देवपूजा वगैरे, मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार असल्यामुळं सकाळपासून देवपूजा वगैरे सगळं चालू होतं. आणि आज ब्लाऊज मला द्यायचा होता सकाळी 8ला, पण लक्षात आलंच नाही. त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे आज सकाळी 8ला पाहिजे. मला वाटलं की 29ला पाहिजे, तर 29ला जे ब्लाऊज आलते ना, तर ते अगोदर शिवून घेतले होते. आणि आता जो आज द्यायचा होता तर तो पाठीमागे राहिलेला, फक्त अस्तर फॉल आणून ठेवलं होतं, कटिंग करायचं राहिलेलं. आणि पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे काल बनवलेला, मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार असल्यामुळं. आणि सिल्वर प्ले बटन मिळालं होतं. तर आपल्या व्हायरल पोळी पुरणपोळी आहे ना, तर त्यापासूनच आपल्याला सिल्वर प्ले बटन आहे. म्हटलं आज पोळ्याचा स्वयंपाक तर झालाच पाहिजे म्हणून करायला घेतलं. आणि दिवसभर असा गोंधळ, सकाळची पूजा, पुरणपोळी हे त्याच्यामध्ये हे लक्षातच नाही की मला हे ब्लाऊज आज द्यायचे. आणि मग काय फोन आल्यानंतर 8:30 वाजल्यापासून परत ब्लाऊज कटिंग वगैरे करायला घेतला. एकच शिवायचा होता आणि त्यांना द्यायचा होता. तर 9 वाजता जे काही आहे ना, तर अस्तर वगैरे लावून झालेलं आहे. मम्मीने थोडंसं मला मदत केली, कारण जे काही अस्तर वगैरे लावून ठेवलं होतं ना, तर साईडची बॉर्डर वगैरे कट करायची होती. तर मम्मी म्हटलं की अस्तर वगैरे लावून दे, मी कट करून घेते. तर मी इथं 9:15 वाजेपर्यंत सगळ्या ब्लाऊजला अस्तर वगैरे लावून घेतलेलं आहे. मम्मीने थोडंसं मला कटिंग वगैरे करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं, उपवास सोडायचा होता. तर मम्मी बघा इथं कट करून देतात. आणि 15 मिनिटामध्येच मी इथं अस्तर लावून तयार करून घेतलेलं ब्लाऊज हे सगळं. तर अर्चनाला सुद्धा साडी पिको फॉल करायची होती, तिनं सुद्धा केली नव्हती. म्हटलं आता ते बाकीचं काम आहे ना, तर ते सगळं साईडला ठेवूया. थोडंसं आता उपवास आहे तर तो सोडून घेऊया. तर पुरणपोळीचा स्वयंपाक छान केलेला, मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण वगैरे आम्ही करून घेतलं सर्वांनी एकत्र. एकदम मन प्रसन्न झालं. काल पूजा वगैरे होती आणि अजिबात कंटाळा आला नाही. एवढं केलं तरी खूप कंटाळा येतो, पण मला काल कसं काय माहीत अजिबात कंटाळा आलेला नाही. आणि नंतर आमचं 10 वाजेपर्यंत जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं. परत 10 वाजता ब्लाऊज आहे ना, तर तो शिवायला घेतला. आणि सगळा ब्लाऊज इथं माझा 10:30 वाजेपर्यंत शिवून झालेला, कारण मी तिला फोन केला होता की 11 वाजेपर्यंत माझं सगळं होईल आणि तू येऊन घेऊन जा. तर मग मी 10:30 वाजेपर्यंतच माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. आणि फर्स्ट टाईम दिलेलं, त्याच्यामुळे ब्लाऊज नव्हतं मापाला. इथं जे काही मेजरमेंट वगैरे लिहून घेतलं होतं ना, तर त्याच्यानुसार मी इथं फिटिंग वगैरे केलेलं आहे. आणि तिला एकदम परफेक्ट बसलं. आणि 10:30 वाजता बघायचं सगळं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर असं काल दिवसभर धावपळीचा दिवस गेला, पण कंटाळा अजिबात आला नाही, काय माहीत नाही. तर इथं ब्लाऊज वगैरे शिवून झालेला आहे. तर काल एकदम धावपळ होती, देवपूजा नंतर पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे आणि जे काही रुटीन ब्लाऊजचं वगैरे ना, तर ह्याच्यासाठी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन पहा तुम्ही, कारण शॉर्टमध्ये जास्त काही दाखवता येत नाही. तर असा हा दिवस होता कालचा माझा एकदम धावपळीचा. आणि काल दिवसभर मुलीसुद्धा येत होत्या अधूनमधून ब्लाऊज फिटिंग करायला, ड्रेस फिटिंग करायला, तर त्यांचंसुद्धा काम करून देत होते. आणि ह्या मुली आहेत ना, तर त्या आल्या आणि म्हटल्या आजच आमचा कार्यक्रम आहे. तर तिच्यानंतर 8:30ला फोन आला की ब्लाऊज शिवलं का, तर त्यानंतर शिवलाय. कसा वाटला दिवस नक्की सांगा. बाय.